नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या वर्गात प्रवेश केल्याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन व स्वागत. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम बदलला आहे. याची सर्वांना कल्पना आहेच. त्यानुसार आपल्या भूगोल पाठ्यपुस्तकातही काही नवीन संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. सुरुवातीला आपण प्रकरण 1 लोकसंख्या भाग 1 याविषयी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला प्रास्ताविक. भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास होय. अर्थात यावरून भूगोलाच्या 2 शाखा करण्यात आल्यात. एक म्हणजे मानवी भूगोल आणि दुसरी म्हणजे प्राकृतिक भूगोल. आता आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास इयत्ता 11वीमध्ये केला होता. यावर्षी आपल्याला मानवी भूगोलाचा अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्येच लोकसंख्या भूगोल ही विस्तृत अशी मानवी भूगोलाची उपशाखा आहे. लोकसंख्या भाग 1 या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांनो अनेक उपघटक आहेत. त्या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहा, पहिल्या स्लाईडमध्ये तुम्हाला उपघटक दाखवले आहेत. आज आपण काही मोजक्याच उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये लोकसंख्या वितरण, खंडनिहाय लोकसंख्या वितरण, लोकसंख्येची घनता आणि जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध. त्याचबरोबर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. विद्यार्थ्यांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला पहिला पॉईंट आहे लोकसंख्या वितरण. सुरुवातीला आपण लोकसंख्या वितरणाची व्याख्या पाहू. पहा, लोकसंख्येची क्षेत्रीय विभागणी म्हणजे लोकसंख्या वितरण होय. थोडक्यात आपण जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर जगाची लोकसंख्या ही 2019च्या आकडेवारीनुसार सुमारे 7.7 अब्ज इतकी होती. तुमच्यासमोर आकृती 1.1 दाखवली आहे. ही आकृती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येही आहे. आपल्याला या आकृतीमध्ये विभाजित वर्तुळाच्या साहाय्याने खंडांतर्गत भूमीची टक्केवारी व लोकसंख्या वितरणाची टक्केवारी समजून घ्यायची आहे. पहा, यात 7 खंडांमध्ये जगाची विभागणी झाली आहे आणि त्यामध्ये किती लोक राहतात ते या आपल्या आकृतीवरून समजते. उदाहरण म्हणून प्रश्न पहिला मी तुम्हाला समजून सांगते. प्रश्न पहिला, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? उत्तर, अंटार्क्टिका खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उर्वरित 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची. पुढे पहा, पुढचा पॉईंट आहे खंडनिहाय लोकसंख्या वितरण. उरलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला या स्लाईडचा उपयोग होईल. पहा, खंडनिहाय लोकसंख्या वितरण या पॉईंटमध्ये लोकसंख्या वितरणाची खंडानुसार टक्केवारी दिली आहे. कोणत्या खंडामध्ये भूमीचा किती टक्के भाग व्यापला आहे तर किती टक्के लोकसंख्या राहते हे समजते. आकृतीमध्ये मुद्दा क्रमांक 4 पहा. ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 6% असून त्यावरील लोकसंख्या 1%सुद्धा नाही. यावरून असे समजते की खंड कितीही मोठा असला तरी त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असेलच असे नाही. असे का बरं? तर त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला पुढच्या लोकसंख्येच्या घनता या भागामध्ये पाहता येतील. विद्यार्थ्यांनो, आपण लोकसंख्या वितरण अभ्यासले. त्यावरून समजले की लोकसंख्या सर्वत्र सारखी नाही, पण हे शास्त्रीय पद्धतीने सांगण्यासाठी लोकसंख्येची घनता काढतात. आता आपण लोकसंख्येची घनता म्हणजे काय ते पाहू. एखाद्या प्रदेशात तर चौरस किलोमीटरला वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या संख्येला लोकसंख्येची घनता म्हणतात. म्हणजेच काय तर एखाद्या क्षेत्रामध्ये किती लोक राहतात ती जी संख्या आहे त्या संख्येला म्हणतात लोकसंख्येची घनता. आता हे काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरता येतं. पहा, लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये. अर्थात पाठ्यपुस्तकात तक्ता क्रमांक 1.1 दिला आहे. मी तोही या स्लाईडमध्ये दाखवला आहे. पहा, यामध्ये विशिष्ट देश आणि त्या देशाची एकूण लोकसंख्या कोटीमध्ये दिली आहे. त्याचबरोबर त्या देशाचे एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये दिले आहे. आता तुम्हाला तो तक्ता पूर्ण करायचा आहे. अर्थात आपल्या प्रत्येक देशाची लोकसंख्येची घनता काढायची. उदाहरण म्हणून मी चीन देशाची लोकसंख्येची घनता काढून दाखवली आहे.
सर्वांनी सूत्रात किमती टाकायच्या आणि दाखवल्याप्रमाणे कृती करायची आहे. आलेली उत्तरे तुमच्या तक्त्यात नोंदवायची आहे. पहा, लोकसंख्येचे घनतेचं सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. ते सूत्र वापरून तुम्हाला ती तक्ता पूर्ण करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता लोकसंख्येची घनता कशी काढायची हे शिकलात. यावरून आपल्याला जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध बांधायचा आहे. पहा, या स्लाईडमध्ये आकृती 1.2 व तक्ता 1.2 असे मी दिले आहेत. आपल्याला जागतिक लोकसंख्याचा आकृतिबंध पाहताना जगाच्या नकाशाचा विचार करायचा आहे. नकाशात लोकसंख्या वितरण जांभळ्या रंगाच्या टिपक्याने दाखवले आहे. आता तक्ता क्रमांक 1.2 पाहू. यामध्ये खंड दिले आहेत आणि लोकसंख्या दाट व कमी असण्याची काही घटक दिलेले आहेत. आपल्याला तक्ता क्रमांक 1.2 पूर्ण करायचा आहे. त्यासाठी उदाहरण म्हणून आपण उत्तर अमेरिका खंड पाहूयात. पहिल्या रकान्यात दाट लोकसंख्या का आहे हे सांगितलं आहे, म्हणजेच किनारी भागात लोकसंख्या जास्त आढळते. तर दुसऱ्या रकान्यात विरळ लोकसंख्या का आहे त्याचे उत्तर पहा. ज्या ठिकाणी हिमाच्छादित प्रदेश असतो किंवा बर्फाचा भाग असतो या भागात लोकसंख्या कमी आढळते. यावरून निष्कर्ष काढायचा आहे आणि लोकसंख्येच्या वितरणाचा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तक्ता क्रमांक 1.2 पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुढच्या स्लाईडचा उपयोग होईल. यामध्ये जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध कसा झाला आहे याचे भौगोलिक स्पष्टीकरण दिले आहे. स्लाईडमध्ये विविध छायाचित्र दाखवलेले आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल की एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्येची शास्त्रीय वैशिष्ट्ये समजणे सहज शक्य होतील. पहा, बर्फाच्छादित प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश या भागांमध्ये लोकसंख्येची घनता कमी आढळते आणि मैदानी किंवा किनारी भागांमध्ये लोकसंख्या जास्त आढळते. आपल्याला छायाचित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे लक्षात येईल की त्या ठिकाणचं हवामान जे आहे ते हवामान या ठिकाणी परिणाम करतं. यावरून असे लक्षात येते की लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्हींच्या दृष्टीने असमान आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. आता तुमच्यासमोर एक स्लाईड दिसेल पहा. त्याच्यामध्ये एक टी डायग्राम दाखवला आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक 2 आहेत. एक प्राकृतिक घटक, 2 मानवी घटक. आकृती दाखवल्याप्रमाणे प्राकृतिक घटकांमध्ये 4 उपघटक आहेत आणि मानवी घटकांमध्ये 5 उपघटक आहेत. आता यांचं विश्लेषण जे आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये दीर्घोत्तरीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न कशा प्रकारे सोडवणार ते थोडक्यात आपण समजून घेऊयात. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक कोणकोणते आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर आपण थोडक्यात पाहू. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक यांमध्ये पहिला पॉईंट आहे प्राकृतिक घटक. त्यातला उपघटक आहे प्राकृतिक रचना, त्यालाच आपण भूरूपे असे म्हणतो. आपण निसर्गामध्ये वेगवेगळी भूरूपे पाहतो. त्यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, किनारी भाग इत्यादींचा समावेश होतो. आता यांचा लोकसंख्येवर कसा परिणाम होतो तर काही छायाचित्र मी तुम्हाला स्लाईडच्या जवळ दाखवले आहेत. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पर्वतीय प्रदेशांमध्ये किंवा मैदानी भागांमध्ये लोकसंख्या जी आहे ती एकवटलेली आहे, परंतु पर्वतीय भागांमध्ये लोकसंख्या जी आहे ती विखुरलेल्या स्वरूपात आहे. किनारी भाग जो असेल त्या ठिकाणी लोकसंख्येची घनताही जास्त आढळते. उदाहरणार्थ भारतातील डेहराडून आणि लेहचा काही भाग घेतला तर या भागांमध्ये लोकसंख्या तुम्हाला कमी आढळून येईल. दुसरा पॉईंट आहे हवामान. हवामान हे मानवी शरीरास अनुकूल असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त प्रमाणात एकवटलेली दिसून येते. प्रतिकूल हवामान असलेले प्रदेश जसे की अतिउष्ण, अतिशीत, वाळवंटी प्रदेश तसेच जास्त पर्जन्याचे प्रदेश अशा भागांमध्ये मानवी वस्त्या ह्या स्थापन होत नाहीत किंवा त्या स्थायिक होत नाहीत.
उदाहरणार्थ अंटार्क्टिका खंड, विषुववृत्ताजवळील प्रदेश यांचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. हवामानानंतर पुढचा पॉईंट आपल्याला पाहता येईल पाण्याची उपलब्धता. तुम्हा सर्वांनाच माहीत असेल, पाणी हा घटक सर्व सजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी नदीपात्र किंवा पिण्यायोग्य पाणी मुबलक प्रमाणात ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मनुष्य वस्ती करून राहतो. त्याच्या विरुद्ध जर आपण विचार केला, वाळवंटी भागात लोकसंख्या आपल्याला कमी आढळून येते. उदाहरणार्थ भारतातील फलोदी, त्याचबरोबर सौदी अरेबियातील काही भाग, ह्या भागांमध्ये लोकसंख्येची घनता ही कमी आढळून येते. प्राकृतिक घटकातला पुढचा पॉईंट आहे मृदा. पहा, मानवाला उपजीविका भागवण्यासाठी शेती हा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा असतो आणि शेतीसाठी मृदा ही अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या भागामध्ये मृदा ही सुपीक असते अशा भागांमध्ये लोकसंख्या जास्त आढळून येते. ज्या भागामध्ये मृदा ही नापीक असते किंवा शेतीयोग्य नसते अशा भागांमध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण होत नाही किंवा त्या ठिकाणी लोकसंख्या ही कमी प्रमाणात आढळते. आपण जर भाग घेतला तर महाराष्ट्रातील रेगूर मृदा किंवा काळी मृदा ज्या ठिकाणी आढळते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेती व्यवसाय चालतो. तुम्हाला मी काही छायाचित्र दाखवले आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की मृदा, पाणी, हवामान हे घटक मानवासाठी किती आवश्यक आहेत ते. आता आपल्याला पुढे जायचं आहे मानवी घटकांकडे. मानवी घटकांमध्ये आपल्याला पहिला पॉईंट पाहायचा आहे शेती. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, शेती हा घटक मानवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शेतीवर अनेक प्रकारचे उद्योगधंदे अवलंबून असतात. त्याचबरोबर मानवाची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे या मानवी घटकाचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. पहा, मानवाची शेती करण्याची पद्धत, त्याची लागवड पद्धत, शेती प्रकार इत्यादींचाही याच्यामध्ये विचार केला जातो. शेती व्यवसायानंतर आपण वळणार आहोत खाणकाम व्यवसायाकडे. चांगल्या प्रतीच्या लोखंडाची उपलब्धता असलेल्या क्षेत्रामध्ये उद्योग केंद्रित होतात. खाणकाम आणि उद्योग या व्यवसायांमुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती होते. उदाहरण म्हणून आपण भारतातील छोटा नागपूर पठार पाहणार आहोत. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज व कच्च्या मालाचे साठे उपलब्ध आहेत आणि त्या कच्च्या मालाच्या साठ्यावरच मोठमोठे उद्योगधंदे त्या ठिकाणी विकसित झालेले आहेत. या उद्योगधंद्यांसाठी लागणारे कुशल अकुशल मजूर त्या ठिकाणी स्थायिक झालेत. त्यामुळे या भागांमध्ये लोकसंख्येची घनताही जास्त आहे. खाणकामनंतर आपण पाहणार आहोत वाहतूक. आता वाहतूकमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, वाहतुकीचे जाळे ज्या भागात जास्त पसरलेले आहे तेथे लोकसंख्या अर्थातच अधिक आढळते. या उलट जाण्या येण्यास कष्ट, वेळ व पैसा अधिक लागत असेल तर अशा भागांमध्ये लोकसंख्या कमी आढळते. पुढचा मानवी घटक पहा, नागरिकीकरण. नागरिकीकरण म्हणजे नगर किंवा शहरांचे एकत्रित केंद्रीकरण झालेलं स्थान. अशा ठिकाणी सर्व सुख सोयी उपलब्ध झालेल्या असतात. मानवाला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी या शहरी किंवा नागरी भागात सहज उपलब्ध होतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जास्त नागरीकरणाचे केंद्र बनत चालले आहेत. तुमच्यासमोर वस्त्यांचे जाळे दाखवणारे शहर छायाचित्राच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. त्या छायाचित्राच्या खाली तुम्हाला आदेश किंवा कलमांचं छायाचित्र दिसेल. यावरून तुमच्या लक्षात येईल आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे राजकीय किंवा शासकीय धोरणे. प्रत्येक देशाचे काही कायदे असतात. या कायद्याच्याच नुसार देशाची सर्व व्यवस्था चाललेली असते. त्या कायद्यांची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाला करणं हे बंधनकारक असतं. अशा वेळेस त्या ठिकाणी जर कायदे नियम हे जर कडक असतील तर राजकीय आणि शासकीय धोरणांनुसार त्या ठिकाणी लोक कमी वस्ती करून राहतात. या उलट ज्या ठिकाणी शासनाचे नियम किंवा धोरणं ही शिथिल असतात अशा भागांमध्ये लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली असते. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण व विकेंद्रीकरण होत असते.
उदाहरणार्थ सायबेरियासारखे देश किंवा त्यानंतर जपानमधील टोकियो शहर यांचाही याच्यामध्ये समावेश होतो. थोडक्यात लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की या ठिकाणी मानवास अनुकूल अशी स्थिती उपलब्ध होत असेल तर त्या ठिकाणी लोक वस्ती करून राहतात. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने तुम्हाला हा दीर्घोत्तरी प्रश्न पूर्ण करायचा आहे. आता शेवटी पहा, आपण लोकसंख्या भाग 1 या प्रकरणातली 4 पॉईंट आज अभ्यासले आहेत. उरलेले 4 पॉईंट जे आहेत ते आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर या पाठावर काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न किंवा शंका पाठवा. धन्यवाद.